आणि हा एक घेतली आहे रेड वाला हा साईडला. आणि हे आहे कियांचे कपडे. आणि हा एक घेतली आहे ब्लॅक वाला जम्पसूट. सो हे पण कियांचे कपडे. आणि हा एक घेतली आहे जम्पसूट ब्लू कलर. माझ्याकडे शाळेत जास्त जम्पसूट होणार आहे. आणि हा एक घेतली आहे मी व्हाईट साडी. सो टेम्पलमध्ये पण जायचं आहे. इन केस जावं लागेल टेम्पल. तू साडी मी नाही वापरत आहे आता. तेवढी मी एक सलवार एक साडी घेतली आहे. आणि हा एक घेतली आहे. लागेल आता ओपन करून नाही दाखवणार. डायरेक्ट तुम्ही बघून घ्या. आणि हा एक सेक्शन माझा कंप्लीट झालेला आहे. तर मी इथे बघते हे आहे माझ्या नवऱ्याचे कपडे. पण असं वाटत आहे जागा होणार की नाही. माझं तर पूर्ण पॅक ऑलरेडी आम्ही थोडं सेट करून ठेवलं होतं. हा माझा पूर्ण पॅक झालेला आहे. तर इथे तर काही येणार नाही आहे. या साईडला तर काही येईल नाही आता. पूर्ण पॅक झाले कपड्यांनी. आणि इकडे मी करणार आहे. इकडे मी त्या चप्पल ये मेरा बक्सा. इस बक्से में है खजाना. तो इसमें है मेरी पूरी चप्पल मेरी. मला मी थोडीशी हाईट ते म्हणजे जास्त नाही तर थोडीशी हाईट माझी जास्त आहे. तर मला जास्त हील्स लावायला आवडत नाही. सो मी पूर्ण म्हणजे चप्पल तर मी फ्लॅटमध्येच घेते. सो हे आहे फर्स्ट घेतली आहे बेरीज. बघा हे मला बाहेर फिरताना पाठीची आहे. सो हे घेतली आहे मी. आणि हे घेतली आहे मी बीच लुकसाठी. म्हणजे तिथे जावं लागेल फिरावं लागेल. तो खराब होऊन जाईल ना. ते वाईट कलर आहे त्यामुळे मी घेतली. मी हे टॅग घेतली. आणि तसं अजून पण टॅग ऑनलाईन ऑर्डर केला आहे पण ते घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत मला पॅकिंग तर करावं लागेल. आणि हे घेतली आहे मी हे खूप स्वस्तामध्ये घेतली आहे मिशोवरनं. आणि हे बाकीचे मी नागपूरला गेली होती तेव्हा ही घेतली आहे. आम्ही दोघे ना सेम घेतला. तो ते दाखवेल. हे कारण ॲक्च्युली तिला पण मला पण खूप आवडले आणि मला पण खूप आवडले. आणि एकमेकांचे वापरू शकत होतो पण काय मला जेव्हा लावायचं असेल तेव्हा तिला पण लावायचं राहील. तर काय करणार मग त्याच्यासाठी मग जाऊ दे म्हटलं. स्वस्तामध्ये होते मग आम्ही घेऊन टाकलं. सो हे पण मी घेणार सोबत माझ्या. तुझ्या नाही का सेपरेट होत आणि अलग सेक्शनमध्ये मग चॉकलेट काय करू इथे टाकू शकतेस तू शाळेत. आणि हा नाही का नाही हे कशाला हे लागेल नाही ना मला. फ्रेंड्स तर मी हे इथे नाही भरणार. साईडला मी आता कपडे काढून मावणार नाही. बॅग वगैरे टाकू शकते. चप्पल नाही टाकू शकणार साईडला. हां माझा एक बॅग राहिला आहे आणि मेकअप पाऊच. हां मेकअप पाऊच वगैरे जीन्स टाकते. आणि हा घेतली आहे एक बॅग सोबत. आणि हा राहणार आहे माझा मेकअप पाऊच. मी भरायचीच आहे. आणि यात मी सनग्लासेस घेतले. सनग्लासेस आणि तिला खूप एक्सपिरियन्स आहे कारण हे इयरिंग्स आहे. सो इथे अजून ते मेकअपचे टाकायचे पाऊच वगैरे माझ्याकडे पण आहे. आम्ही पण तेही बॅग ना सेम आम्ही दोघींनी सेम घेतला आहे. आणि याच्यामध्ये तीन आहे पाऊचेस. हां माझ्या हे बघा हे छोटा आहे आणि हा मीडियम साईज आहे आणि हा मोठा लार्ज आहे. आणि यात पण सेम आहे पिंकमध्ये पण ते मी ठेवले आहे. तिथे मी माझे मेकअपचे सामान ठेवले आहे सध्या. त्यामुळे आता मी ते काढेल नाही कारण की यात मी भरावं लागेल मला आता. सो मी आता हे ठेवेल. आता तिचं भरून आहे ठेवेल. मी साईडला लावून ठेवते. मी माझं तर पॅकिंग झालं आहे ऑलमोस्ट. हां
हॅलो फ्रेंड्स, तर आज होतं जिजूचा बर्थडे आणि केला असं वाटत होतं की त्याचा पण बर्थडे आणि तो म्हणजे जिद्द करत होता की मी केक कट करेल, कारण की त्याला खूप बर्थडे म्हणजे त्याला खूप आवडतो केक आणि लहान मुलांना तर आवडतोच. आणि मी त्याच्या फेसवर थोडासा केक लावली तर तो इथे रुसून बसला आहे. तर मग त्याला मी कशी बशी मनवली, पण तुम्ही बघितली असेल व्हिडिओमध्ये, कारण की जिजूसोबत त्याला पण विश करावं लागलं आम्हाला, कारण की तो ऐकत नव्हता. त्याला असं होतं की जिजूचा पण बर्थडे आहे, त्याला माहिती, पण त्याला सोबत असं होतं की मला पण विश करा, माझं पण बर्थडे आहे. अशा प्रकारे मी थोडासा रूम डेकोरेट केली. मला असं काही जास्त डेकोरेट करता नाही येत. मी इथे 2 पामचे झाड लावली आणि टेबलवर एक पॉट ठेवली आहे, झाड ठेवली आहे तिथे, आणि थोडंसं सिरीज लाईट लावली आहे बघा. आणि मला जिजू येतपर्यंत ते सगळं काही करून ठेवायचं होतं. आणि तुम्हाला कसं वाटलं माझा छोटासा डेकोरेशन ते मला नक्की सांगा. आणि अशा प्रकारे जिजूचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. आणि नेक्स्ट व्लॉग मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. मी तिथे कुठे फिरली, काय केली ते तुम्हाला सगळं दाखवेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.